जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी बहीण अजून एका भन्नाट रेसिपी सोबत आली आहे. तर बऱ्याचदा आपण रात्रीचा शिळा भात टाकून तरी देतो, नाही तर फोडणीचा भात तरी करतो. पण आज ह्या शिळ्या भातापासून ना मी मस्त तुमच्यासाठी एक कुरकुरीत रेसिपी घेऊन आली आहे, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात, कमी साहित्यात होते आणि घरच्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये तुम्ही शिळ्या भाताचा वापर केलाय. तर मग वाट कसली बघताय? चला रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे या शिळ्या भाताचा यम्मी असा नाश्ता करण्यासाठी ना, हे बघा, रात्रीचा 1 वाटी भात होता, तो मी घेतलेला आहे. तर शिळं अन्न वाया जाऊ नये ना, यासाठी काही एक छोटासा प्रयत्न. तर आता मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हा शिळा भात आहे ना, तो सगळा ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला. आणि मी इथे सगळं मेजरमेंट ना वाटीच्या मापानेच घेतलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा एक वाटी कुठली तरी घ्या, ज्याच्या मापाने ना तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. तर इथे आता मी भात टाकलेला आहे या मिक्सर जार मध्ये. एकच वाटी आहे. त्याचसोबत इथे हे बघा, पाव वाटी ना त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी इतकं दही घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मिक्सर मधून ना बारीक करून घ्यायचंय आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकून. तर म्हणजे हे बघा, छान असं आपण ना सगळं अगदी थोडंसं पाणी टाकून ना हे तांदूळ आणि आपला जो भात होता ना, ते आणि दह्याचं मिश्रण वाटून घेतले. बघू शकता तुम्ही, अगदी घट्ट आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपले हे जे मेंदूवडे आहेत ना, त्याचा पूर्ण शेपच बिघडून जातो. तर आता हे आपलं वाटून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे बघा, त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी इतका बारीक रवा टाकतेय. जर जाड रवा असेल तर मिक्सरच्या भांड्यातून एकदा फिरवून काढा. त्याचसोबत पाव वाटी तांदळाचं पीठ ऍड करतेय. सोबतच बारीक कढीपत्त्याची पानं 10 ते 12, 1 चमचा जिरं, भरपूर अशी कोथिंबीर आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ. मी भात करताना सुद्धा मीठ टाकते, त्यामुळे अगदी थोडंसं टाकतेय. जर कमीच वाटलं तर नंतर ऍड करीन मी. तर हे सगळं मिश्रण ना मस्त असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मळताना पाणी अजिबात टाकायचं नाही बरं का, बिकॉज भातात ऑलरेडी ओलावा असतो आणि आपण अजून एक्स्ट्रा पाणी ऍड करत गेलो ना, तर ते मिश्रण अगदीच पातळ होतं आणि बरोबर नाही येत मेंदूवडे. तर आपण हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्यात आधी. तर म्हणजे हे बघा, छान असं सगळं पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचंय चमच्याने. काही जमलं नाही म्हणून मी आपल्या हातानेच मळून घेतलेलं आहे. आता ना हात स्वच्छ धुवून हातावर ना अगदी थोडंसं तेल घ्यायचंय, जेणेकरून ना हे पीठ चिटकू नये. कारण आपण जे भात टाकलाय ना, तो थोडासा चिकट असतो, त्यामुळे हाताला असं तेल लावायचं. आणि हे बघा, छोटे छोटे गोळे घ्यायचेत आपल्याला. तुम्ही याचे मस्त बॉल्स बनवू शकता, आतमध्ये चीज स्टफ करू शकता, काहीही तुम्हाला आवडेल तसं. पण आज मी ह्याचे ना मस्त असे मेंदूवडे बनवतीये. आणि थोडंसं असं हाताने प्रेस करायचं. हे बघा, जास्त जाड पण नाही ठेवायचं. तुम्ही असे सुद्धा कटलेट सुद्धा काढू शकता, काहीच हरकत नाही. तुम्हाला जो शेप हवाय तो तुम्ही देऊ शकता, काहीच हरकत नाहीये. तर हे बघा, आपण ना असे मेंदूवडे काढून घेऊया मस्तपैकी. बाकीचे सुद्धा असेच तयार करूया. तर हे बघा, आपले सगळे मेंदूवडे बनवून तयार आहेत आणि बघू शकता शेप कसला भारी आलाय. त्यातल्या त्यात अजिबात हाताला चिटकले नाही. आपण तेल लावल्यामुळे, तेल नाही लावलं तर चिटकतात ऑब्व्हियसली, पण आता तुम्ही बघू शकता शेप आणि मस्त झालेले आहेत. जर तुमच्याकडून जास्तच पातळ झाले ना, तर थोडासा रवा किंवा ना तांदळाचं पीठ ऍड करा, म्हणजे परफेक्ट होतं. तर आता आपलं एक बाजूला तेल सुद्धा तापलेलं आहे. तर मस्त गरमागरम तळून घेऊया. तर मंडळी हे बघा, छान असे मेंदूवडे सुद्धा आपले तयार आहेत, तेही शिळ्या भाताचे, आणि तेल सुद्धा कडकडीत तापलेलं आहे. तर आता हे मेंदूवडे टाकताना ना एकदाच खूप जास्त टाकायचे नाही. जितकी तुमची कढईची साईज ना, जितके बसतात तितकेच टाका. सध्या तरी मी आता छोटे छोटे 3च ऍड करतेय, बिकॉज एकमेकांना चिटकले तर त्यांचा शेप पूर्ण बिघडतो. आणि हे बघा, मी टाकताना आता हाय फ्लेम केलीये. 1 मिनिट हाय फ्लेमवर ठेवायचे, त्यानंतर मीडियम फ्लेमवर आतून मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा, जसं की मी तुम्हाला म्हटलं ना की 1 मिनिट हाय फ्लेमवर ठेवायचा. तर 1 मिनिट हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर ना गॅस मिडियम करायचा आहे, बारीक अजिबात करायचा नाही, नाहीतर हे तेल खूप जास्त ऍब्झॉर्ब करतंच, पण तळायला सुद्धा खूप वेळ लावतं. हे बघा, 1 मिनिटातच हे छान असे गोल्डन ब्राऊन कलर एक बाजूने झालेला आहे. आणि हे मेंदूवडे टाकल्या टाकल्या कधीच हलवायला जाऊ नका, पटकन ते चिटकले जातात. आता मीडियम फ्लेमवर ना मस्त असे अगदी तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत. तर मंडळी, मस्त असे हे बघा, अगदी कमी वेळात मीडियम फ्लेमवर आपण यांना कुरकुरीत करून घेतलं. आणि बघू शकता कलर इतका सुरेख आलाय, आणि बघू शकता तुम्ही बाहेरून मस्त असे कुरकुरीत सुद्धा झालेत आणि आतून मग प्रॉपरली कुक आहे, कारण आपण मीडियम फ्लेमवर तळून घेतल्यात. आता ना ह्याच्यातलं तेल सगळं निथून काढायचंय. तसं पण हे जास्त तेल ऍब्झॉर्ब करतच नाही, अजिबात ऑइली होत नाहीये. हे बघा, बघू शकता. तर आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपण बाकीचे सुद्धा पटापट तळायला घेऊया असे.
तर मस्त असे आपले सगळे वडे तयार आहेत, बघू शकता तुम्ही. हा रंग इतका सुरेख आलाय आणि जो सुगंध सुटलाय ना यार, खूपच छान. तर आपण ना आता सगळे वडे तर आपले रेडी आहेत. ह्यांना ना सर्विंग प्लेट मध्ये छान असं सर्व करून गरमागरम ताव मारूया राव. बाहेर पाऊस पण मस्त पडतोय. तर गाईज अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात मस्त असा शिळ्या भातापासून आपला नाश्ता तयार आहे. आणि हे बनवायला मॅक्सिमम तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि बघू शकता असला कुरकुरीत झाला आणि त्यातल्या त्यात ना तेल अजिबात ॲब्झॉर्ब जास्त करत नाही हे. आणि ना अगदी बनवायला सोपं, कमी वेळात आणि मेन म्हणजे घरी असलेल्या साहित्यात होतं. मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, अजिबात तेल तर नाहीच आहे पण कुरकुरीत पण आहे का. आहा, आहे की नाही मस्त. सो तुम्ही सुद्धा ना एकदा नक्की बनवून बघा. मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते, थांबा. हे बघा, बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. आणि शिळं अन्न असं केल्याने वाया सुद्धा जात नाही. सो एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.